पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये जीवन प्रमाणपत्र काढणं हे अतिशय गरजेचं आहे। तर जीवन प्रमाणपत्र काढणे सुरू आहे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरून तुमचे जीवन प्रमाणपत्र काढू शकता। तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप घ्यावं लागेल जीवन प्रमाणपत्राचे। तर अशा प्रकारे जीवन प्रमाण म्हणून एक ॲप आहे, हे तुम्ही तुमच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या आणि इन्स्टॉल करा। डाउनलोड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ॲपला ओपन करावे लागेल। तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर ईमेल आयडी टाकायची गरज नाही आहे आणि सबमिटला क्लिक करावे लागेल। सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाणार आणि तो OTP आपल्याला इन्सर्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे सर्वात प्रथम जी पहिली स्टेप आहे ही कंप्लीट करा। तुमच्या मोबाईलवर आलेला OTP इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर सबमिटला क्लिक करा। त्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून पडेल आणि जर तुम्ही लास्ट इयरला पेन्शन रजिस्ट्रेशन केलेलं असेल म्हणजे जीवन प्रमाणपत्र काढलेले असेल तर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून पडेल। तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन एकदा चेक करून घ्यावी लागेल आणि डायरेक्टली नेक्स्ट करू शकता। आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल तर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये फिलअप करावी लागेल, जसे की तुमचे नाव, PF नंबर, त्यानंतर एजन्सी कोणती आहे तुमची, त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर, अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला सबमिटला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला आधारवरून एक तुमचा फेस ऑथेंटिकेशन होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये आपला चेहरा दाखवून आपले डोळे जे आहे हे 3 वेळा ब्लिंक करावे लागेल। तर यामध्ये आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्हाला एक ॲप घ्यावं लागेल, जे म्हणजे आधार फेस RD म्हणून हे ॲप आहे। तुम्ही यामध्ये हे जे नाव आहे हे बघून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही एक जीवन प्रमाणपत्राचं जे ॲप आहे ते ॲप आणि त्यानंतर आधार फेस RD हे एक ॲप घ्या, म्हणजे 2 ॲप तुम्हाला घ्यावे लागेल। हे दोन्ही ॲप तुमच्या याच्यात इन्स्टॉल करून घ्या, आम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे त्यामुळे। तर त्यानंतर खाली दिलेले दोन्ही चेकबॉक्सला क्लिक करा आणि सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे स्कॅनचं ऑप्शन येणार आहे, स्कॅन करा। स्कॅन केल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑथेंटिकेशनचे ऑप्शन उपलब्ध होऊन जाणार। यामध्ये डायरेक्टली तुम्हाला प्रोसीड करावं लागेल आणि जोपर्यंत तुम्ही आधार फेस RD हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे ऑप्शन येणार नाही आहे। त्यामुळे ते ॲप डाउनलोड झाल्यानंतर आणि इन्स्टॉल केल्यानंतर बघू शकता आधारवरून आधार फेस RD अशा प्रकारे तुम्हाला हे ऑप्शन येऊन जाणार। तर इथे प्रोसीडला क्लिक करा। प्रोसीडला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं फेस डिस्प्ले होणार आहे यामध्ये। तर यामध्ये तुमचं फेस डिस्प्ले होणार, ते फेस तुम्हाला मॅच झाल्याबरोबर तुमचे जीवन प्रमाणपत्र तुमच्यासमोर उपलब्ध होऊन जाणार आहे डायरेक्टली। आणि यामध्ये जीवन प्रमाण ID आहे, तर ह्या ID वरून तुम्ही तुमचे जे जीवन प्रमाणपत्र आहे हे डाउनलोडसुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता आणि तुमच्या मोबाईलवरून तुम्ही काढूसुद्धा शकता। तर अशा प्रकारे आपले जीवन प्रमाणपत्र काढून घ्या। जेही पेन्शनधारक असेल त्यांना 30 तारखेच्या आत तुम्हाला तुमचे जीवन प्रमाणपत्र काढायचे आहे। तर अशा प्रकारे तुमचे जीवन प्रमाणपत्र काढा। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर अशा प्रकारे भरपूर सारे अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येत असतात, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।